तर नमस्कार मित्रमंडळी, स्वागत करते तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर बघू शकता मी आलोय आमच्या मराठी शाळेत. पाठीमाग मित्रमंडळी जमलेली आहे. मित्रमंडळी जमली म्हणजे या कारणाने जमली की आज आमची SSC बॅच 2009-10 हे सगळे मुलं जमलेली आहेत. आज आम्ही साहित्य वाटप करणार आहोत. बोर्ड वगैरे सजवलेला आहे आणि मुलांसाठी बघा साहित्य पण आणलेलं आहे आणि पोरं पण जमलीत. हळूहळू सगळी जण जमणार आहेत. थोड्या वेळातच तुम्ही बघा सगळी मंडळी जमतील. आमचे जे वर्ग शिक्षक होते ते पण येणार आहेत. तर चला थोड्याच वेळात आपण भेटू. कार्यक्रमाला सुरुवात म्हणजेच आपण प्रथमतः गणरायाचं नाव घेतो आणि मग कार्यक्रमाला आरंभ करतो. प्रथमतः गणपती बाप्पांचं नाव घेऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जो सगळी कार्य अगदी व्यवस्थितपणे पार पाडतो अशा भगवंताला परमेश्वरांना आपण हात पाडत असतो आणि मग कार्यक्रमाचा आरंभ करत असतो. प्रथमतः गणरायाला वंदन करून मी सर्व सन्माननीय अतिथींचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून मी स्वागत करतो आहे. कुणाचं नाव आणि कुणाचं नाव या SSC बॅचच्या वतीनं दरवर्षी हा नृत्य कार्यक्रम अतिशय छान पद्धतीनं संपन्न होत असतो या प्रांगणामध्ये. गेल्या वर्षी पण आपण सगळेजण होतो. गेल्या वर्षी देखील छान पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला. या वर्षी देखील अतिशय सुरेख पद्धतीने संपन्न होईल आणि ज्या मान्यवरांना ज्या अतिथींना बोलावलेलं होतं त्या सर्व अतिथींची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. प्रथमतः मी त्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. आदरणीय गृहवर्य SD म्हात्रे सर यांनी अध्यक्षस्थान भूषवावं अशी मी त्यांना विनंती करतोय आणि आपण सर्वांमध्ये त्यांना टाळ्यांच्या आवाजामध्ये सांगूया अध्यक्षस्थान भूषवावं. धन्यवाद. अध्यक्षांची परवानगी आलेली आहे की आपण कार्यक्रम सुरू करावा. कार्यक्रम सुरू म्हणजेच गणरायाचं नाव आपण घेतलं. त्यानंतर आपण मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे वळूया आणि मग पुढल्या कार्यक्रमाकडे वळूया. आपण SD म्हात्रे सरांचा सन्मान करावा. खरं तर शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम ज्यांनी केलं. नवे नवे तर अगदी ज्या आपण सुगम कोणती ज्यांच्या हातून कित्येक साकारले गेले असतील असे SD म्हात्रे सर आपल्या सर्वांना ज्ञान असावे. हे मनीष यांना विनंती करेन की आपण हा पुढला सन्मान आपला कोमटे गाव आणि या कोमटे गावचं प्रातिनिधित्व गेली अनेक वर्ष स्वीकारत असताना आपण संतोष पाटील यांना पाहिला. त्यांचा शुभ सन्मान मनीष म्हात्रे गोंधळी सरकारचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. खरं तर रायगड जिल्हा प्राथमिक शाळा आणि या शाळेमध्ये आपण कित्येक वर्ष आपण त्यांना शाळा व्यवस्थापन समितीमध्ये पाहतो. परंतु त्यांची ओळख मायेचा प्रेमाचा आपुलकीचा या सर्व शिक्षकांचे ऋण आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांवरती. म्हणूनच या शिक्षकांना ते कधीही विसरत नाही. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना की आपण संधी सरांचा सती बोलसे सर खरं तर या सगळ्या विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम या दोनही विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. शिक्षकांनी केलेलं आहे. शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. आपण त्यांना शुभ सन्मान देऊया. त्यानंतर शाळेचे आपले भाग शाळेचे विद्यमान सचिव शशांकजी यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. त्यानंतर नागोडकर पुन्हा सन्मान आंतरिक सन्मान देऊया. त्यांच्याशिवाय कधी संपन्न होत नसतो आणि म्हणूनच पाहून महत्व. मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या वर्षीच या ठिकाणी SSC बॅच 2009-10 या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वायावाटप कार्यक्रम केला होता. अतिशय चांगली अशी योजना आहे. आता अर्थात त्यांचं अर्थसहाय्य कुठलं त्यांना माहिती आहे, तेवढं माहिती नाही. परंतु म्हणजे
प्रत्येकाने पैसे काढून नाही पण त्याचं एखादं फंड असं काय असेल त्याच्यातून ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक साहित्य म्हणतो वयाचं वाटपाचं जे काम करतात अतिशय मौलिक अशी गोष्ट आहे. बघा बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो एखादा ग्रुप असतो, ग्रुप जवळ बरेचसे पैसे जमले की कुठं पण चला धबधब्यावर चला इथं चला असं होत असतं. परंतु या ठिकाणी त्यांनी तसं न करता एक गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांना माहित आहे की सर्वच विद्यार्थी श्रीमंत नसतात आणि त्या दृष्टीनं सहसर्ग सगळ्यांसाठी त्यांनी वया आणलेल्या आहेत. काही लोक पॅड आणतात, काही वया आणतात, कोणी कंपाऊंडर बनतात, कोणी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक एखादा देत असतात जेणेकरून सर्वांकडून आपल्याला शैक्षणिक साहित्य मिळत असतं. आणि त्या दृष्टीनं आज या ठिकाणी SSC बॅच 9-10 या विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी व्यायामाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि तत्पश्चात कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच किंवा संपण्याच्या आधीच त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना. कारण कार्यक्रम संपल्यानंतर चुळबुळ असते, गडबड होत थोडासा आणि मग ते हातात आपण तेव्हा त्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. आणि ज्या ठिकाणी आपल्याला पावले लागले आता त्याचा उल्लेख करतो की SD म्हात्रे सर हे सुद्धा गेल्या वर्षी होते. त्याच्यानंतर दिलीप म्हात्रे सर आमचे सहकारी आहे, मित्र आहे, सनी गोष्टी सर एकदम आनंदाचा चेहऱ्यापासून वागला तर बघा अजून पण ते हसतायत. म्हणजे त्यांचे चेहरा सतत हसू असतात, कुठं रस्त्यात भेटले तर ते हसतात, हात करून जातात. तसेच कार्यक्रमाचे आपल्या गावचे अध्यक्ष संतोष पाटील सर कुठल्याही कार्यक्रमाला म्हणा कधी नाही म्हणत नाही, ते त्यांची पुढंच असतो, नेहमी पुढंच असतात ते. नंतर आमचे अध्यक्ष गेली 2 वर्ष ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि उलट जे काही आम्हाला आठवण नसते ते आठवण सुद्धा करून देतात. सर असा कार्यक्रम आहे, आमचे सदस्य आहेत, सर्व सदस्य आहेत या ठिकाणी उपस्थित राहिला तुमचं स्वागत करतो आणि उपस्थित राहून सर्वांचं मी आभारी मानतो. परंतु कार्यक्रम झाला असं नाही तर आम्हाला अनुभव आहे कार्यक्रमानंतर चुळबुळ होत असते. तर आपण पुढील कार्यक्रम करूया. मी आमंत्रित करतो चेतन सर. या सगळ्या विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे आणि त्यातलंच एक आमचे दिलीप म्हात्रे सर यांना विनंती करेन की आपण विद्यार्थ्यांबद्दल म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांबद्दल थोडं म्हणावं. तर ही माझे 2003 आणि 2007 बॅच आहे. 2003 या गोष्टीला एकूण एकदम चेकपट भरले आहे तरी पण ते माझे विद्यार्थी माझी आठवण काढतात हे माझं मोठं भाग्य मला समजतं. आणि आज त्यांनी मला या शालेय शैक्षणिक साहित्य वाचनासाठी बोलवलं हा त्यांचा मोठेपणा आहे. असं त्यांचं कार्य यापुढे घडत राहून ही मी सगळीच्या व्यक्तीवर व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द पूर्ण करतो. आज जो कार्यक्रम SSC बॅच 2009च्या विद्यार्थ्यांनी घेतला तो नक्कीच सर्वांना प्रोत्साहित करण्यासारखा आहे. आज आमच्या बॅच मध्ये बोलले तर आमच्या बॅच मध्ये अध्यक्ष मी स्वतः आहे, शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष दिलीपदा साहेब, आमच्या बॅचचे सरपंच आहे, आमचे गाव बॅचचे तालुका अध्यक्ष आहेत. परंतु अजूनपर्यंत आम्ही हा प्रोग्राम करू शकलो नाही हे आम्हाला खंत आहे. आणि हे अशा आपले विद्यार्थी चांगल्या असे उपक्रम राबवतात, प्रत्येक वर्षी आपण राबवले अशी तुम्हाला विनंती करतो. आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकोपा अतिशय महत्वाचा असतो, एकत्र येणं महत्वाचं असतं. पण या सगळ्यांनाही चेंज करणारी गोष्ट म्हणजे 2009 आणि 2010ची ही शाळा आणि यामधील जे सगळे विद्यार्थी म्हणूनच या विद्यार्थ्यांचं कौतुक आपण दरवर्षी करतो. गेल्या वर्षी केलं, यावर्षी जरूर आहे. कारण असं म्हणतात ना की हे देणं नाही किंवा ही मदत नाही, तर हे 9-10च्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार वाढवतो. प्रथमतः मी ज्यावेळेस नोकरी लागला त्यावेळेस शाळा भेटली आणि कोणत्या शाळेची पहिलीच बॅच माझी होती. चांगल्या रीतीने त्यांनी ह्या समाज कार्याला पुढाकार घेतला आणि थोड्या वेळेस मार्गदर्शनही घेतलं की काय करावं सर. त्यानंतर मुलांनी त्यांची वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे. उत्तम असा समाज उपयोगी कार्यक्रम त्यांनी राबवला आहे. त्यानिमित्त त्यांचे सगळ्यांचे आभार. असं पुढे त्यांनी गरीब गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटावं, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
धन्यवाद. तर आता ज्यांचं आपण ओळख केलेलं आहे ते म्हणजे 2009-2010 ची ही बॅच आहे, एसएससी बॅच म्हणजे 10वीची बॅच. त्याचे प्रतिनिधित्व आणि आपल्या मोठेगावचे उपाध्यक्ष हे अलंकार पाटील या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं विनंती करेन की आपण थोडक्यात 2 शब्द सांगावे. इथं भाषण वगैरे करत नाही ना, पहिल्यांदा नव्हते बोलले होते मी कोणी ते बोलावं नव्हतं. आता आमचे गुरुवर्य श्री नेहरू यांच्या या संस्थाना मी जवळजवळ त्यांचे आपल्याला खूप हे आहे, कारण आम्ही एक नंबर म्हणजे खराब बॅग आमची होती दवाखान्यात. म्हणजे त्यांना वाटलं प्रत्येकाला गावात वाटत होतं एक पास नाही होणार. तर एकदी सर बोलले होते का 80% लागायचं तुम्हाला, मी 2 फोकट तरी मला 100% ठिकाण लागायचं 3 फोकट दिलं असं बोलले होते. तर आम्ही 79% ठिकाण लावलं. तेव्हा आता वाटलं 50% पण ठिकाण लागलं नाही. तेव्हा पण मी पण होतो त्यात, मी पण नापास होणार होतो, मी पण पास झालो त्यात. मी पण विद्यार्थी आता वेळ काही तेव्हा आम्हाला हे सांगितलं का आमची 6 महिने झाली होती, सर्वांना मोटिवेट केलं त्यांनी. तर तुम्ही कसं करायचं, अभ्यास कसा करायचा, काय कसं करायचं, आणि त्यांच्यानुसार आम्ही पास झालो. खरं ती खरी गोष्ट आहे. आणि त्यानंतर आम्ही इथं मस्त डेली म्हणजे अध्यक्षापासून घेतो किंवा प्रत्येक गावातल्या बरेच पण घेतो आम्ही. त्यांच्या खरंच त्यांचं आमच्यावर हे आहे. धन्यवाद. मी प्रत्येक परंतु त्यांनी मनोगत व्यक्त केलं. मित्रांनो, एसएससी बॅच 2009-10 यातील अनेक विद्यार्थी कोणी डॉक्टर झाला असेल, कोणी इंजिनियर आहे, कोणी राजकीय क्षेत्रामध्ये आहे, कोणी कला क्षेत्रामध्ये आहे, कोणी क्रीडा क्षेत्रामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी कुठे ना कुठे आहे. हे घडवण्याचं काम या गुरुजनांचं झालेलं आहे. आणि गुरुजन अतिशय आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं स्टॅम्प खूप मोठं असतं. तुम्हाला ही सगळ्यांना विनंती असेल की तुमची गुरुजी असतील, तुमच्या मॅडम असतील, तुमचे गुरुजन जे जे तुम्हाला सांगतायत ते तुम्ही आवर्जून त्यांचं पालन करा. आणि एक दिवस तुमचाही असा असणार की तुम्ही इथे असणार आहे. म्हणून पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि मी बरोबर आहे पहिल्या कार्यक्रमाच्या दिशेनं म्हणजे श्रीमंत सरांचं खरं तर आज ते अध्यक्ष देखील आहेत या कार्यक्रमाचे. आणि मी गुरुवर्य श्रीमंत सरांना विनंती करेन की आपल्याला थोडक्यात निवेदन करतो. नमस्कार. अरे आवाज येत नाही. नमस्कार. अरे विद्यार्थी नमस्कार म्हणायचं असतो. नमस्कार. चालेल. तर आज 2009-10 या एसएससी बॅच या बॅचच्या वतीनं आपल्या विद्यालयामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले खोतारा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील, त्याचप्रमाणे या शाळेचे माजी शिक्षक म्हात्रे सर, स्थानिक स्कूल कमिटी शालेय समितीचे अध्यक्ष देवीदास म्हात्रे, या विद्यार्थ्यांवर संस्कार करणारे 2009-10 या बॅचचे सर, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले उदळे सर, आमच्या कमर भावना पाटील विद्यालय भाटपाडा किरकोळचे सहाय्यक शिक्षक, त्याचप्रमाणे इथं असलेले उपस्थित सर्व भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. एखादा चैतन्य अतिशय चांगलं वाक्य वापरलंय, संस्काराने घडते ती संस्कृती. संस्काराने घडते ती संस्कृती. आणि संस्कार जर असतील तर निश्चितच आपली संस्कृती राखली जाते. आपण आई वडिलांच्या पाया पडतो, हा झाला संस्कार. आणि पाया पडणे ही झाली संस्कृती. लक्षात ठेवा. एक अतिशय सुंदर वाक्य मी ज्याच्या समोर जातो, एखादं वाक्य मला जर आवडलं 100% ते करतो. आणि हे वाक्य लक्षात ठेवा तुम्ही, आपल्याला संस्कृती घडवायची आहे. संस्कृती घडवायची असेल तर संस्कार बांधवायचे आहे. आता तुम्ही अलंकारचं तुम्ही भाषण ऐकलेलं आहे. तुम्हाला 2009-10चा विद्यार्थी आहे. ह्या बॅचच्या संदर्भात अक्षरशः ग्रामस्थ मंडळ पण म्हणत होतं की ह्या बॅचचा निकाल लागणार नाही म्हणून. ह्या बॅचचा निकाल लागणार नाही असं मला म्हटलं होतं. पण आपण त्या ठिकाणी काय केलं, आपण जी रात्र अभ्यासिका कसा आहे अभ्यासिका राबवतो, त्या अभ्यासिकेमुळे मात्र आपल्या विद्यालयाला फायदा झालेला आहे, विद्यार्थ्यांना फायदा झाला. आणि आपले विद्यार्थी अशा ठिकाणी परीक्षेला जातात, त्या ठिकाणी पास होणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वतःच्या कर्तृत्वाची कमाई असते. लक्षात घ्या,
आणि औरा या ठिकाणी तुम्ही ज्या परीक्षेला जाल त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षा कशा प्रकारे असते, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात स्ट्रिक्ट सेंटर जर असेल, जे ज्या काही सेंटर असते तर एक सेंटर म्हणजे औरा केंद्र असते. तर अशा ठिकाणी विद्यार्थी जाऊन पास झालेले आहेत, काही विद्यार्थी राहिलेले आहेत, म्हणजे आता कमी पडली कुठेतरी. पण तरी देखील ही बॅच जी आहे ह्या बॅचने प्रयत्न केलेला आहे आणि ह्यांच्या वेळेला वर्गात 78 विद्यार्थी होते. 40-50 ची बॅच नव्हती, त्यांची बॅच 78 विद्यार्थी होते आणि 78 विद्यार्थ्यांमधून 19% विद्यार्थी पास जवळ आहे म्हणजे निकाल हा चांगलाच लागलेला होता तेव्हा आणि ह्या विद्यार्थ्यांनी पास पण चांगले मिळवलेले होते. काहीतरी वस्तू वाटप केली तर चांगलं होईल जरा. आणि आपल्या पण बॅचचं नाव जरा चांगलं दिसतं. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं, सुरुवातीला आम्हाला पण थोडा कठीण वाटत होतं सर्वांना जमवायला, कोणी इंटरेस्ट जास्त घेत नव्हता. त्याच्यानंतर स्वतः पुढाकार घेऊन 4-5 जणांनी हे केलं, एकत्र आलो सर्वजण, सगळ्यांना तयार केलं, पैसे जमा केले आणि काहीतरी करून इच्छा होती त्यांना पूर्ण झाली. आणि 2 वर्ष जरा चांगला कार्यक्रम वाटलाय. सरपंच सर्व जरा आम्हाला फोन केल्याबरोबर त्यांना सर्व चांगलं वाटलं आणि पुढच्या वर्षी आम्ही अनाउन्समेंट करतो की पुढच्या वर्षी सर्व आयडेंटिटी आहेत ते आमच्याकडून येते. एवढं बोलून 2 वर्ष होत नाही. यासाठी काय महत्वाचं असतं ते एक व्यक्ती महत्वाची असते ती पुश करण्यासाठी. चला आपण करूया. हे करण्यासाठी सर बोलले ना की गांधीची गोष्ट एकटेच सांगेन, त्यानंतर सगळ्या जमाव त्यांच्या पाठीमागे आला. तसा एक व्यक्ती असायला हवा लागतो आणि खरं तर या 2009 आणि 2010 बॅच मध्ये असा एक व्यक्ती आहे की ज्यानं हे सगळं केलं आणि त्याने सगळ्या विद्यार्थ्यांना सोबत घेतलं. याच वर्षी नव्हे तर गेल्या वर्षी देखील त्यांनी प्रयत्न केले आणि हे सगळा जो तामझाम आहे तो सगळा सांभाळण्याचा तो काम करतो तो व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा आपण सन्मान करूयात. मी SD मध्ये सरांना विनंती करेन या आपण आपले शुभ असते या विद्यार्थ्याचा सन्मान करायचा आहे. 2009-2010 बॅच मध्ये आमचा मित्र आहे तो म्हणजे मनीष मात्रे. मनीष मात्रेला विनंती करेन की आपण समोर यायचं की त्याच्यामुळेच हे सगळे विद्यार्थी गोळा झाले आणि हा कार्यक्रम सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आमचा शैक्षणिक वस्तू वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद.
फायनली वस्तू वाटपचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. आणि जर तुम्हाला हा कार्यक्रम किंवा जे आम्ही करतो बॅचवाले SSC बॅच 2009-10 हे तुम्हाला जर आवडत असेल तर शेअर करा, जेणेकरून दुसरे पण बॅचवाले किंवा इतर ग्रुप्स असतील ते शाळेमध्ये इतर ठिकाणी मदत करतील त्यासाठी. तर चला, थँक्यू. पुढचा व्लॉग नक्कीच लवकर. बाय बाय.